नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सारंगने सावळीच्या आवाजाचं सत्य संपूर्ण जगासमोर आणलेलं असतं आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सारंगने केलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये इथे आता सारंगने सावळीच्या जन्माची गाथा सगळ्यांसमोर इथे आता मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. कलाकृतीमधून इथे सावळीच्या जन्माच्या वेळेला नक्की काय काय घडलं होतं, तिच्या वडिलांनी इथे विठ्ठलाजवळ भांडून कशा पद्धतीने सावळीचा श्वास परत आणला होता, अगदी तिच्या जन्माची गाथा कलेमध्ये दाखवण्यात आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना समजलेलं असतं की सावळी नक्की कशा पद्धतीने जन्माला आली होती आणि कशा पद्धतीने तिचा श्वास परत आणण्यासाठी तिचे वडील विठ्ठलाबरोबर भांडले होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावळीच्या जन्माची गाथा सारंगने सांगितलेली असतेच, पण त्याचबरोबर एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट केलेली असते. तर आता सावळीचा आवाज संपूर्ण जगासमोर आणल्यानंतर आता लवकरच इथे एक अल्बमसुद्धा तिच्या आवाजामध्ये काढण्यात येणार आहे, अशी घोषणा इथे सारंगने सगळ्यांसमोर केलेली असते की सावळीच्या आवाजातील गाण्याचा अल्बम हा लवकरच आम्ही आता प्रदर्शित करणार आहोत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे लोक एक्सायटेड असतात. फक्त ऐश्वर्या, त्याचबरोबर भैरवी आणि तारा तिघींना धक्का बसलेला असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला सत्य हे समोर आलेलंच असतं. तेव्हा इथे सगळ्यांनी सावळीचं कौतुक केलेलंच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तिलोत्तमा आणि सारंग या दोघांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. आत्तापर्यंत भैरवीने इथे सावळीच्या आवाजाचं सत्य जगापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिच्या आवाजावरती तिने इथे स्वतःच्या मुलीला मोठं केलेलं असतं. हा एक गुन्हा आहे आणि त्यामुळे फ्रॉडचा गुन्हा तिच्यावरती दाखल करण्यात आलेला असतो. परिस्थिती काहीही असू दे, सिच्युएशन काहीही असू दे, पण तिच्याकडून तिला ब्लॅकमेल करून घेतलेलं वचन हे मात्र चुकीचं, असं इथे तिलोत्तमाला वाटत असतं आणि म्हणूनच इथे भैरवीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत तिला आता अरेस्ट करायला लावलेले असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिलोत्तमाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती आता चंद्रकांतवरती खूप जास्त खुश होते. ती म्हणते, तुम्हाला माहिती होतं तर की सावळी खरी गायिका आहे ते? चंद्रकांत काका म्हणतात, नक्कीच, मला हे आधीपासूनच माहिती होतं आणि ते तुम्हाला सगळ्यांना कळावं, संपूर्ण जगासमोर यावं, हीच आमची सगळ्यांची इच्छा होती. तर या सर्व प्रकरणामध्ये तिलोत्तमा जरी नसली तरीसुद्धा चंद्रकांत काका, सारंग, जगन्नाथ आणि सुमंत वजे हे सगळेजण होते आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, सावळीच्या आवाजाचं सत्य हे सगळ्यांच्या समोर येऊन भैरवी आता जेलमध्ये गेलेली असते. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने ठरवलेलं असतं की सावळीचा आवाज इतका सुंदर आहे, अप्रतिम आहे, मग तिच्या आवाजाला ती ओळख मिळायला हवी. पण तिचा आवाज ताराचा आवाज म्हणून फेमस झालेला असतो. तारा फक्त गाण्याची ॲक्टिंग करत असते आणि तिच्या आवाजामुळे इथे भैरवीने आत्तापर्यंत इतके सारे कॉन्सर्ट केलेले असतात आणि त्याचे पैसे आता तिने स्वतः कमावून इथे फक्त थोडेसे पैसे सावळीच्या कुटुंबाला देण्यात येत असतात आणि त्याला तारासुद्धा कंटाळलेली असते. सावलीसुद्धा तिला वाटत असतं की माझ्या आवाजाचं एवढं मोठं सत्य मी माझ्या नवऱ्यापासून, माझ्या कुटुंबियांपासून मी लपवलं आहे. हे जर कुणा तिसऱ्या व्यक्तीकडून कळलं तर माझ्यावरती सगळेजण रागवतील. मी त्यांच्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं म्हणून चिडतील. पण भैरवी मात्र हे सत्य कुणालाही सांगायला तयार नसते, कारण तिला अजून पैसे उकळायचे असतात. आपला इथे गाण्याचा खोटा वसा वजे घराण्याचा तिला पुढे घेऊन जायचं असतं सावळीच्या जीवावरती. शेवटीला प्रेक्षकांनो, इथे आता देवासुद्धा त्या ठिकाणी असतो आणि इथे सावळीचा आवाज आता सगळ्यांसमोर सारंगमुळे आलेला असतो. पण इथे सारंगला फक्त एवढंच सांगायचं नव्हतं, तर तिची देवावरती किती श्रद्धा आहे आणि मग आता इथे त्याला सांगायचं असतं की सावळीने हे सत्य सगळ्यांपासून का लपून ठेवलं, सिच्युएशन काय होती. कारण त्याला सारंगला नुसता आवाज समोर आणायचा नव्हता, तर सावळीला न्याय मिळवून द्यायचा होता. सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की नक्की सावळीचा जन्म झाल्यानंतर काय काय घडलं,
त्यानंतर ती मोठी झाल्यानंतर काय घडलं, म्हणून सावळीने आपला आवाज जगापासून लपवून ठेवला आणि इथे भैरवीने ताराला समोर उभं करून सावळीच्या आवाजाचा फायदा करून घेतला. त्याला खऱ्या अर्थाने सावळीच्या आवाजाला आणि तिच्या इथे त्यागाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने आता सावळीच्या जन्माची गाथा सगळ्यांसमोर मांडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच्यामधून प्रेक्षकांनो सगळ्यांना कळलेलं असतं की सावळीने हे सत्य जगापासून का लपवलं. ती काय इथे मागे गाऊन ताराला मोठं करत होती, भैरवीला मोठं करत होती. हे सगळ्यांना आता कळल्यानंतर सगळेजण भैरवीचा राग करायला लागतात. सगळेजण म्हणतात की सावळीची सिच्युएशन खूपच जास्त वाईट होती. तिची परिस्थिती त्यावेळी बेताची होती. पण म्हणून तुम्ही तिच्या आवाजाचा स्वतःसाठी फायदा करून घेतलात, अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, सावळीच्या इथे जन्माची गाथा सांगून झाल्यानंतर इथे आता सारंग एक खूप मोठी अनाउन्समेंट करतो की आता इथे माझा भाऊ हा आता म्युझिशियन आहे. त्याने नवीनच आपली कंपनी, एक म्युझिक कंपनी आता सुरू केली आहे आणि घरचीच गायिका आहे. त्यामुळे मी लवकरच सावळीच्या गाण्यांचा एक अल्बम सुरू करणार आहे. त्याचं चित्रीकरणसुद्धा मी लवकरच सुरू करेन. पण इथे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आता खूप मोठी घोषणा करतोय की लवकरच सावळीच्या आवाजातला एक अल्बम येईल आणि त्याच्यामध्ये स्वतः ती गाणी गातानाचं चित्रीकरण होईल, असं इथे सारंगने सांगितलेलं असतं आणि त्या गाण्यांना माझा भाऊ स्वतः म्युझिक देणार. तेव्हा इथे सोनमला सुद्धा खूपच जास्त छान वाटलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, लवकरच आता सावळीच्या आवाजाचा अल्बम लॉन्च होणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता पोलीस देवा तिथे असतो आणि कशा पद्धतीने सावळीच्या आवाजावरती अन्याय होत आला होता आणि सावळी हे सगळं का सहन करत होती, हे सुद्धा आता सगळ्यांना समजल्यानंतर तिलोत्तमा म्हणते की भैरवी, आतापर्यंत तू जे काही वागलीस ते अत्यंत चुकीचं आहे. जरीसुद्धा तू सावळीला, तिच्या कुटुंबियांना थोडीफार मदत करत होतीस, पण ते सगळं सावळीचंच होतं. सावळीच्या आवाजावरतीच तू एवढं कमावलंस. त्यामुळे तू जे काही वागलीस, जे काही केलंस, तो सगळा तुझा विचार चुकीचा होता. तेव्हा इथे भैरवी म्हणते की हे सगळं मी माझ्यासाठी नाही केलं, तर माझ्या वजे कुटुंबियांसाठी केलं. मला गाण्याचा आवाज, तो सावळीचा आवाज आहे, तो मी जगापर्यंत पोचवला ना, पण मीच पोचवला ना माझ्या ओळखीवरती. तेव्हा इथे सगळे लोक आता पब्लिक चिडलेले असतात. ते म्हणतात, कसली तुमची ओळख? शेवटीला गाण्याची प्रॅक्टिस, इतका सुंदर आवाज तर आमच्या सावळीचाच होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा म्हणते की बास झालं, आता मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. ती म्हणते की देवा, मी आत्ताच्या आता भैरवीवरती केस टाकते. तिने खूप मोठा फ्रॉड केलाय. एका मुलीच्या आवाजाचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी केलास, हे मी सहन करणार नाही. तुझ्यावरती आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करते, फ्रॉडचा गुन्हा दाखल करते. देवा, हिला आत्ताच्या आता अरेस्ट कर, असं इथे आता तिलोत्तमाने आणि सारंगने देवाला सांगितलेलं असतं. आणि इतक्या मोठ्या कॉन्सर्टमधून इथे आता भैरवीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात, तिला अरेस्ट करून घेऊन जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीची उरली सुरली इज्जत पण गेलेली असते. ताराच्या समोर तिच्या वडिलांचं सत्य तर आलेलंच असतं. त्यानंतर इथे सावळीला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लवकरच आता सावळीच्या आवाजातला अल्बमसुद्धा सारंगला लवकरात लवकर काढायचा असतो, कारण त्याला आता जगासमोर फक्त आणि फक्त सावळीला एक सिंगर म्हणून इथे उभं करायचं असतं.